प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मंजिरी मुक्ताला समजावत म्हणत असते की कधी कधी आपल्याला हवं ते आयुष्यात घडत नाही आणि मला माहीत आहे तुझं त्या सागर कोळीवर प्रेम नाहीये. मात्र मुक्ता म्हणते हो ताई, पण माझं सईवर खूप प्रेम आहे. आणि ते ऐकून मंजिरी आणि मिहिकाला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे सागर दारू पिऊन मिहिरला म्हणत असतो की शहाणा माणूस एकदाच प्रेम करतो आणि एकदाच लग्न, कारण तो तीच चूक परत दुसऱ्यांदा करत नाही. मात्र मी बघ दुसऱ्यांदा लग्न करत आहे कारण मी अतिशहाणा आहे. आणि सागरचं ते बोलणं ऐकून मिहिरला आणि तिथे असणाऱ्या कॉन्स्टेबलला हसू येतं. मग तो कॉन्स्टेबलही सागरजवळ जात म्हणतो की खरं बोललात साहेब तुम्ही. खरं तर हे लग्न वगैरे काहीच नसतं, माणसाने लग्नच करायला नको. आणि त्यानंतर तो सागरला सांगतो की लग्नाच्या पहिल्या दिवशी जेव्हा मी माझ्या बायकोला विचारलं ना की तू माझ्यात काय बघितलं आणि माझ्याशी लग्न केलं, तेव्हा ती म्हणाली की मी तुम्हाला 2-3 वेळा भांडे घासताना बघितलं होतं. आणि ते ऐकून सागरला हसू येतं. तर तो कॉन्स्टेबल म्हणत असतो की लग्नाच्या दिवशी नवरदेवाला घोड्यावर बसवून का घेऊन येतात माहिती का तुम्हाला? कारण गाढवावर गाढवाला बसवू शकत नाही म्हणून. आणि ते ऐकून सागर हसू लागतो. तो त्या कॉन्स्टेबलला म्हणतो की तुम्हाला तर स्टँडअप कॉमेडियन व्हायला हवं होतं, तुम्ही स्टँडअप कॉन्स्टेबल का झाला? आणि त्यावर तो कॉन्स्टेबल म्हणतो काय आहे, माणूस आहे ना, शेवटी चूक तर होणारच. आणि त्यावर मिहिर म्हणतो की प्लीज तुम्ही गप्प बसा, तुम्हाला माहिती आहे का सागरला एक लहान मुलगी आहे आणि तो तिच्यासाठी हे लग्न करत आहे. आणि त्यामुळे तो कॉन्स्टेबल म्हणतो की साहेब खरंच तुम्ही खूप हिंमतवान आहात. आणि त्यानंतर व्हिजिटिंग अवर्स संपतात, त्यामुळे तो सागरला जायला सांगतो. सागर जात असताना मिहिरला मिठी मारून म्हणतो की तू काळजी करू नको, मी लवकरच तुला इथून बाहेर काढेल. त्यावर मिहिरही हो म्हणतो आणि सागरला सरळ घरी जायला सांगतो. आणि सागर गेल्यानंतर मिहिरला मात्र त्याची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे मुक्ता मंजिरी आणि मिहिकाला सांगत असते की सागरवर तर माझं प्रेम नाही आहे, मला तो आवडतही नाही, पण सईवर माझं खरंच खूप प्रेम आहे आणि त्या एकाच शब्दासाठी मी या लग्नाला होकार दिलाय. पुढे ती म्हणते की आता मी सईसोबत हवं तेव्हा खेळू शकते, तिला कुशीत घेऊन झोपू शकते, कोणीही मला काही बोलणार नाही. आणि मुक्ताचा तो आनंद बघून मिहिका आणि मंजिरी खुश होतात. मात्र त्यानंतर मंजिरी मुक्ताला म्हणत असते की बाबा मला सांगत होता त्या प्रणव आणि प्रतीकपेक्षा सागर खरंच खूप चांगला आहे. आणि ते ऐकून मुक्ता आणि मिहिका मात्र हसू लागतात. तर मंजिरी त्यांना विचारत असते काय झालं, तुम्ही का हसताय? मला मी खरंच सांगते सागर त्या दोघांपेक्षा खूप चांगला आहे. कदाचित त्याच्या आयुष्यात जे काही घडलं आहे ना त्यामुळे तो असा खडूस बनला असेल, पण मनाने तो खरंच खूप चांगला आहे. आणि ते ऐकून मुक्ता हसतच म्हणते की ताई अगं हे काय बोलते तू, तुला आत्ता कॉफीची नाही तर पाण्याची गरज आहे. आणि मग ती मंजिरीसाठी पाणी आणायला बाहेर जाते. मात्र त्यानंतर मिहिका मंजिरीला म्हणत असते की ताई हे काय चाललंय तुझं, तुला माहिती आहे ना आपली मुक्ताताई आणि तो सागर कोळी सतत भांडत असतात, मग तरीही तू असं का बोलतीये? आणि त्यावर मंजिरी म्हणते की खरं तर एका रात्रीत मुक्ताचं मन कसं वाढवायचं तेच मला कळत नाहीये. तर मिहिका म्हणत असते की खरंच हे किती वाईट आहे ना, ताईला जो माणूस अजिबात आवडत नाही त्याच्यात सोबत तिला लग्न करावं लागत आहे. आणि त्या दोघींचं ते बोलणं मुक्ताने सुद्धा ऐकलेलं असतं. आणि ती मनाशी म्हणते की खरंच मला कधीच वाटलं नव्हतं की जो माणूस मला आवडत नाही त्याच्याशीच मला लग्न करावं लागणार आहे. तर दुसरीकडे सई आकाशामध्ये चांदण्या मोजत असते आणि त्यानंतर ती सागरला कॉल करते. सागर दारूच्या नशेतच घरी चाललेला असतो आणि सईचा कॉल येत आहे ते बघून तो खूपच खुश होतो. तर सई त्याला म्हणत असते की पप्पा मी चांदण्या मोजत होते, मात्र मला 50च्या पुढे काउंटिंग येतच नाही, मला सांग ना 50च्या पुढे काय असतं? मात्र सई नक्की कशाबद्दल बोलते हे सागरला कळत नाही. तो सईला विचारतो की नक्की काय करतेस तू, झोपली का नाही? त्यावर सई म्हणते की पप्पा मला तुझी खूप आठवण येत होती आणि त्यामुळे मी चांदण्या मोजत होते. मात्र त्यानंतर तिच्या लक्षात येतं की कदाचित सागर कामात असेल, त्यामुळे ती त्याची माफी मागत म्हणते की पप्पा मला माफ कर, मी तुला डिस्टर्ब केलं ना, पण आता मी फोन ठेवून देते. आणि मग ती फोन कट करते. मात्र इकडे सागर रडतच म्हणत असतो की नाही सई, तुझ्यासाठी मी फ्री आहे, तू हवं तेव्हा माझ्याशी बोलू शकते आणि त्यानंतर
तो पुढच्या चांदण्या मोजायला सुरुवात करतो. मात्र थोड्याच वेळात त्याच्या लक्षात येतं की सईने फोन ठेवून दिला आहे आणि त्यामुळे तो नाराज होतो. मात्र त्यानंतर तो दारू पीत स्वतःशीच म्हणतो की सई, तू काळजी करू नको, मी लवकरच तुला माझ्याकडे परत घेऊन येणार आहे. आणि मग त्यानंतर तो सईला भेटण्यासाठी सावनी हर्षवर्धनच्या घरी जातो. तो घराबाहेर उभा राहून दारू पीतच घराची बेल वाजवतो आणि इतक्या रात्री कोण आला आहे असं म्हणत हर्षवर्धन आणि सावनी बाहेर येतात. माई पटकन दरवाजा उघडतात आणि समोर सागरला बघून त्या सगळ्यांनाच धक्का बसतो. सावनी म्हणत असते की हा आत्ता इथे कशासाठी आलाय, तर सागर दारूची बॉटल घेऊनच घरात येतो. हर्षवर्धन मात्र हसतच म्हणत असतो की सागर, दारूच्या नशेत तुला तुझ्या घरचा पत्ता सुद्धा सापडला नाही का रे? तर सावनी त्याला विचारत असते की इथे कशासाठी आला आहेस तू? आणि त्यावर सागर काही बोलणार इतक्यात हर्षवर्धन म्हणतो की अगं, हा सागर इथे तुझ्यासाठी आला असेल कारण त्याचं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे. तुला एकदा भेटलेला माणूस तुला कधीच विसरू शकत नाही. आणि हर्षवर्धनचं ते बोलणं ऐकून सावनी हसतच सागरला विचारते की हे सगळं खरं आहे का सागर? तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे का? आणि त्यावर सागर तिच्या जवळ जात म्हणतो, हो सावनी, माझं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे. मी इथे फक्त सईचा बहाणा करून आलोय, पण आलोय मात्र तुझ्यासाठी. आणि सागरचं ते बोलणं ऐकून सावनी त्याच्याकडे बघतच राहते. तर हर्षवर्धनही खूप चिडतो. सागर सावनीला म्हणत असतो की मी तुला अजूनपर्यंत विसरू शकलो नाही, कारण मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं, मनापासून लग्न केलं होतं. आणि त्यानंतर तो सोफ्यावर जाऊन बसतो. तर सावनी खुश होत हर्षवर्धनला म्हणते, बघितलं ना, सागरचं अजूनही माझ्यावर प्रेम आहे. तू मात्र म्हणत होता की सागर तुला विसरून दुसरं लग्न करत आहे. आणि ते ऐकून सागर मोठमोठ्याने हसायला सुरुवात करतो आणि सावनीला म्हणतो की अहंकार खरंच किती आंधळा असतो ना. मी तुझं थोडं कौतुक केलं तर तुला असं वाटलं की मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतोय, पण खरं तर मी तुझा तिरस्कार करतोय. आणि ते ऐकून सावनी खूप चिडते. तर सागर तिला म्हणत असतो की खरं तर मी तुला मिस म्हणू की मिसेस तेच कळत नाही, कारण मिसेस कोळी तर तू आता राहिली नाही आणि या हर्षवर्धनने तुला मिसेस अधिकारी काही बनवलं नाही. आणि ते ऐकून सावनी रागातच हर्षवर्धनकडे बघते. तर सागर तिला म्हणत असतो की माझी होणारी बायको तुझ्यासारखी अजिबात नाहीये. तू माझ्या नावाचा अपमान केला, मला सोडून गेली, पण ती तसं कधीच करणार नाही. आणि जेवढा वेळ तू पार्लरमध्ये स्पामध्ये घालवते ना, त्याच वेळेत ती नवीन नाती बनवते. ती एक चांगली बायको होईल की नाही मला माहीत नाही, पण एक चांगली आई नक्कीच होईल. आणि सागरचं ते बोलणं ऐकून सावनी खूपच चिडते. तर सागर तिला म्हणतो की खरं तर मी इथे सईला भेटण्यासाठी आलो होतो, पण आता मी तिला भेटणार नाही, कारण थोड्याच दिवसांमध्ये मी तिला कायमचं माझ्यासोबत घरी घेऊन जाणार आहे. तू आणि तुझा हा बॉयफ्रेंड तिला माझ्या दारावर आणून सोडाल. आणि त्यानंतर तो तेथून निघून जातो आणि त्यांच्या दरवाजावर दारूची बॉटलही फोडतो. आणि सागरचं हे सगळं वागणं बघून सावनी खूप चिडते. ती हर्षवर्धनला म्हणत असते की हा सागर नक्की कोणत्या मुलीबद्दल बोलत होता ते मला शोधून काढायलाच हवं. त्यानंतर सागर त्याच्या कारमध्ये जाऊन बसतो आणि ड्रायव्हरला विचारतो की दारू पिल्यावर माणूस खरं बोलतो की खोटं? त्यावर तो ड्रायव्हर सांगतो की साहेब, दारू पिल्यावर माणूस खरंच बोलतो. मात्र सागर म्हणतो, पण आज दारू पिऊन मी खोटं बोलून आलो आहे. ती मुक्ता गोखले अजिबात चांगली नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता आणि सागरच्या साखरपुड्याच्या दिवशी सगळी तयारी झालेली असते. मुक्ता छान तयार होऊन आलेली असते, विधी सुरू असतात. मात्र सागर तिथे पोहोचत नाही. आणि जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये विचारले जाते तेव्हा त्याची सेक्रेटरी सांगते की तो 2 तासांपूर्वीच ऑफिसमधून निघाला आहे, त्यामुळे सर्वजण घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.